संपदाताई मुंडे अत्यंत कर्तव्यदक्ष आरोग्य अधिकारी म्हणून फक्त या ठिकाणी काम करत होते, परंतु ज्या पद्धतीनं तिला छळलं गेलं, जिवंतपणे त्रास दिला, परंतु या ठिकाणची व्यवस्था मेल्यानंतरही तिला छळत आहे, त्रास देत आहे. बेजबाबदार महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन आमच्या भगिनीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत, त्यांना हा अधिकार कुणी दिला? पीएम रिपोर्ट आमच्या घरच्या मंडळीला भेटाना, व्हॉट्सअप कॉल किंवा काय आणते CDR आमच्या घरच्या नातेवाईकांना भेटाना, आणि तिला कसे भेटले? या मागणीसह SIT स्थापन लवकरात लवकर झाली. मंडळी, मी म्हटलं की मला काही नवीन माहिती आपल्यासोबत शेअर करायची आहे. हा एक फोटो आहे. आपल्याला हे प्रकरण माहीत असेल. हे अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण आहे. हे एप्रिल 2013चं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये 2016चं प्रकरण आहे. हे अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये अश्विनी बिद्रेची हत्या झाली. हत्या खरं तर 11 एप्रिलला झाली होती, पण तिच्या घरच्यांना जेव्हा लक्षात आलं की आपली घरातली जी व्यक्ती आहे ती सापडत नाहीये, तिचा कॉन्टॅक्ट होत नाहीये, तेव्हा 15 एप्रिल 2016ला अश्विनी बिद्रेंच्या संबंधाने एक मिसिंगची तक्रार दाखल झाली होती. या मिसिंगच्या तक्रारीमध्ये की आमच्या घरातली व्यक्ती नाहीशी झालेली आहे, त्यांचा शोध व्हावा, पण तो शोध काही होत नव्हता. अखेर ती ज्या ठिकाणी राहत होती नोकरीच्या ठिकाणी, तिथे जाऊन तिचा लॅपटॉप वगैरे जेव्हा हस्तगत केला आणि अश्विनी बिद्रे यांचे पती आणि त्यांची मुलगी यांनी त्या लॅपटॉप आणि मोबाईलमधनं काही गोष्टी काढल्या, त्यावेळेला त्यांचा संशय हा अभय कुरुंदकर या माणसावर गेला आणि त्याच्यानुसार पुढे एक तक्रार लक्षात आली आणि त्याच्यात असं कळलं की 11 एप्रिल 2016ला अश्विनी बिद्रेची हत्या झाली होती. मी हे का सांगते त्याचं कारण पुढे सांगते आपल्याला. 11 एप्रिल 2016ला अश्विनी बिद्रेची हत्या झाली, पण गुन्हा हत्येचा दाखल झाला नव्हता. गुन्हा दाखल व्हायला 1 जानेवारी 2017 उजाडलं. यामध्ये अनेक लोकांना म्हणजे अश्विनी बिद्रेच्या तर चारित्र्यावर प्रचंड शिंतोडे तर उडवले गेले, परंतु अत्यंत वाईट पद्धतीने हा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला. पण हा तपास एका महत्त्वाच्या मुद्द्यावरून पुढे आला होता. तो महत्त्वाचा मुद्दा असा की अश्विनीच्या मोबाईलवर अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रेचे मेहुणे अविनाश गंगापुरे यांना एक व्हॉट्सअपवर मेसेज टाकला होता. हा मेसेज कशासाठी टाकला होता तर तिच्या मोबाईलवरून मेसेजेस टाकून मी चांगली आहे, मला काही मानसोपचाराची गरज आहे, मी बाहेर गेले असं भासवत ती जिवंत आहे हे त्यांना दाखवायचं होतं. ज्यांनी हत्या केली ते दाखवत होते की अश्विनी बिद्रे जिवंत आहे आणि अश्विनी बिद्रेच्याच मेहुण्याला मेसेज टाकला आणि त्या मेसेजमध्ये एक मेसेज होता व्हॉट्सअप चॅट, हाऊ आर यू. या हाऊ आर यू, मी ही BBCची बातमी दाखवते आपल्याला. या हाऊ आर यूच्या मेसेजमध्ये यूच्या ऐवजी वाय लिहिलेला होता. अश्विनी बिद्रे कधीही यूच्या ऐवजी वाय लिहित नव्हत्या. यानंतर ज्याच्यावर संशय आहे त्या अभयकुमार कुरुंदकरचा टेक्निकल सगळा डाटा आणि त्याची माहिती काढली गेली, तेव्हा अनेक ओळखीच्या मित्र नातेवाईकांनी सांगितलं की तो जेव्हा कधी त्याला यू टाईप करायचा असतो तेव्हा तो यू टाईप करण्याच्या ऐवजी तो वाय टाईप करतो आणि या यू आणि वाय मुळे हा आरोपी सापडला गेला. ही वाय आणि यू मुळे उलगडलेली स्टोरी. मी का सांगते ही स्टोरी, त्याचं कारण सांगितलं पाहिजे. मी खूप 3 दिवसापासून एकच गोष्ट सांगते की तिच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवले त्याला आम्ही टॉलरेट नाही करू शकत. दादा हो, मी पहिल्या दिवशी असं म्हटलं की तिच्या हातावरचं हस्ताक्षर आणि तिने 4 पानी लिहिलेलं पत्र याच्यावरचं हस्ताक्षर हे जुळत नाही. ते जुळत नाही हस्ताक्षर असं मी का म्हटलं, त्याला माझ्याकडे आत्ता आधार आहेत.